सोनू, ए सोनू, अरे विशाल, सोनू. काही सोन्याचा ना आई आवाज मारत आहे. तुला इथं आवाज दिला ना मम्मी ना. पहिले तुला आवाज दिला. नाही नाही, चल दोघे जण सोबत जाऊ. का करून राहिले बाबा हे पोरं? आवाज देत आहे तर येत नाही, काही नाही. काय झालं आई? आई तू सोनूला आवाज दिली ना? काय बरं हा सोनू? मम्मी तू विशाल दादाचं पण नाव घेतली ना? हो बापा, मी दोघांना बोलवले. बघ बरं दादा, आणि तू म्हणते मलाच बोलवलं ना मम्मीनं. हा, झाला आता. मला ना तुला. मी काय म्हणते सोनू, विशाल, आज घटस्थापना आहे. तुम्हाला उपवास आहे की स्वयंपाक करू? मी तर उपवास पकडतो बापा. आता सोनू माहित नाही. नाही नाही मम्मी, मी उपवास नाही पकडत. मला जेवण पाहिजे. तेच विचारले. बनवून देते तुझ्या पुरता. खिचडी भातच बनवून देते. नाही नाही मम्मी, मला खिचडी नाही पाहिजे. अरे तर बाबा, आता एकट्यासाठी स्वयंपाक का भात भाजी बनवू का? किती खाणार आहे मग? वाचते. थोडासाच बनव, पण भात भाजी बनवून दे मम्मी. मी नाही खिचडी खात. ठीक आहे बाबा, बनवून देते. विशाल, किती वाजेपर्यंत भेटतील म्हणे देणगी, पावत्या आणि पत्रिका? आज कधी या म्हणे. आज मिळून जातील म्हणत होते. असं का? असं दुर्गादेवी आणायसाठी जावंच लागेल ना, तर माझा विचार होता तेव्हाच ते आणून घ्यायचा. देणगी, पावत्या आणि पत्रिका पण. हो, जमते ना तसाही. 3 वेळा जाण्यापेक्षा. पप्पाजी जातील ना दुर्गादेवी आणायसाठी. पप्पाजी जवळच देऊन देईन मग पावती. पैसे वगैरे तर देऊन झाले आहेत. विशाल बरोबर लिहिला होता ना? नाही तर बोंबलतील बाबा बाया. मी हा कार्यक्रम सांगितलं, मी हे स्पर्धेचे बक्षीस सांगितलं आणि माझं नाव नाही आहे, असं तसं. नाही आई, बरोबरच तरी लिहिलं ना तू जसं सांगितलं तसे. हो, तरी आल्यावर एकदा चेक करावा लागेल. आई, पत्रिका तर आजच वाटप झाले पाहिजेत होते किंवा काल. आता दुर्गा मातेची मूर्ती आणायला 2-3 वाजेकडेच जातील. एक काम कर ना तर विशाल, मग तू आता चालली जा आणि आणून घेते पत्रिका वगैरे. आणि 2-3 मुलं मिळून वाटप करून द्या पटापट. म्हणजे हाही काम होते 2 वाजेपर्यंत. हो, असा जमते आई. हो, एक गल्ल्या पकडा म्हणजे होते. विचारतो मग महेश मामा येत आहे का तर. नाही तर मग देवदास काकासोबत जावं लागेल. हो, जाऊन बघ, विचार. आणि अजून काही आणायचं आहे काही? नाही बाबा, काही तर नाही आणायचं आहे. नाही ते आता प्रसाद वगैरे लागेल ना. आरती होईल तर प्रसाद नाही लागेल का? गावातूनच येते ना प्रसाद. कोणी लाया आणतात, तर कोणी मुरमुरे आणतात, तर कोणी पोहे आणतात. तेच होऊन जाते मग प्रसाद. विशाल, आता चालला तर ते पूजेचं सामान वगैरे आणून घेशील. कोणता लागते पूजेचं सामान? हो, देते, लिहून देते चिठ्ठी. आणि एक काम करशील, दुकानदाराला बरोबर पैसे ते लिहून मागशील ना. सगळे मग हिशोबामध्ये जोडावे लागतात ना. हो ठीक आहे. नाही चल बाबा, पटकन स्वयंपाक करून देते सोनूसाठी. मग तिकडे जावं लागेल अजून. ते झाडझूड बिडझूड केला की नाही? आई, का झाला? अरे पाय, ह्या मंजुळा काकूच्या घरी मला जायचा होता नारायण बापूजीला सांगायसाठी, डेकोरेशनसाठी नाही का. काल जाते म्हटली, आता सायंकाळी, तर काल गेलीच नाही. चल आधी जाऊन येते पटकन. मम्मी तू तिकडे चालली ना, मग माझ्यासाठी स्वयंपाक? भात बनवून देते आणि कुंताच्या घरी बनवला असतील काही भाजी तर आणते मग येता. काही लौकी बिवकीची भाजी असेल तर नको आणशील मम्मी? हो, रोजच लौकीची भाजी बनवते. कालच बनवलं होतं आणि आजही बनवेल का लौकीची भाजी? भले शहाणे आहात ना तुम्ही तर. लौकीची भाजी नाही खात तर हा नाही खात तर तो नाही खात. आई, दे ना तर पटकन मला चिठ्ठी लिहून दे. मग मी जातो आणि तू चालली जा मग तिकडे. हो, आधी सोनूसाठी 1 वाटी तांदूळ मांडून देते. चल ना, तांदूळ मांडता सांगते का आता सामान लागते म्हणून. कागज आणि पेन आण. हो ठीक आहे ना मग मी आणतो. आता हे काल बायांची मीटिंग झाली तर हे सांगायला बसले हिंदू आमच्या इथली की दुर्गादेवीची मूर्ती तुम्हाला आणायची आहे आणि शांताराम भाऊ पण येणार आहे. हो, सांगत होती शांता मला. येईनच म्हणत होतो मी पण तुमच्या घराकडे. का किती वाजेकडे जायचा? सायंकाळी आहे ना दुर्गा मातेची स्थापना. किती 5-5:30ला होईल स्थापना. तर आपण 2 वाजे गेलो तरी चालते. जाणे आणि घेऊन येणेच आहे. बाकी सगळ्या पूजेचा सामान वगैरे विशाल आणणार आहे. गेलो आहे आता. मी का म्हणतो सरपंच भाऊ, तुमच्याच ट्रॅक्टर न्यावं लागेल आणायसाठी. ट्रॅक्टरने जाऊ म्हणतो का की डग्गा बिग्गा करून? नाही, डग्गावाला फालतू जास्त पैसे घेतात ना. ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरला की होते. आता मातीचा तेल मिळत नाही तर मातीचा तेल भरला की होत होता. मग 4 जण तरी जावं लागेल. मग मागे पकडून ठेवावं लागेल ना व्यवस्थित हात वगैरे. हो, 4 जण तर लागतील म्हणा. आणि ट्रॅक्टर तर तुम्ही चालवून घ्याल ना की झाबरूला पकडावं लागेल? नाही, झाबरूला नाही पकडू, मी चालवून घेईन. मी का म्हणतो, आता मी तर वावरात चाललो. तू एक काम कर शांताराम, त्या बाबूरावला विचार येते का आता. येईल तर मग आपण 3 जण होतो आणि एक आता रमेशला विचारून घे. हो, तसंच करावं लागेल. देवदास तर विशाल सोबत गेला आता सामान बिमान घ्यायसाठी. असं का, देवदास सोबत गेला का विशाल? हो, देवदास सोबत जातो म्हणे. तर ठीक आहे ना, मी रमेशला बाबूरावला विचारून घेतो येतात का आता. शांताराम, धान वगैरे कसं आहे, बरं आहे का?
बरा म्हणजे आता तो हलका धान आधी फुटला तर हा पाऊस आला तर सगळा लोटला आहे बाबा. आता कसं होते तर माहित नाही. 4 बांधायचं धान सगळा लोटला आहे आणि आता भारी धान फुटत आहे, तर आता फवारणी वगैरे करावी लागेल. तुमचा धान एक नंबर दिसला बा. कायचा एक नंबर आहे म्हणते. आताच काही एक नंबर आहे म्हणता येत नाही. हो तोही आहे म्हणा. तोपर्यंत कास्तकाराच्या घरी फसल येत नाही तोपर्यंत काही खरं नाही बा. कधी जास्त पाण्यामुळे फसल जाते, तर कधी कमी पाण्यामुळे फसल जाते, कधी रोगामुळे फसल मार खाते. हो ते तर आहेच, ते दरवर्षीचं राहतेच. तर यावर्षी मनमानं पाणी आला. चल ठीक आहे, मग मी येतो 1 वाजेपर्यंत वावरात. हो हो, मग तुमच्या घराकडेच येतो मग. हो 1:30 वाजे येऊन जा, निघू मग. ठीक आहे ना. अरे सोनू, ए सोनू. काय आहे पप्पाजी, आवाज दिला तुम्ही? अरे मम्मीला सांग बरं 2 कप चहा बनवायला. पप्पाजी मम्मी घरी नाही आहे. कुठं गेली तर नुसती जाते बाबा इकडे तिकडे तुझी मम्मी. रे शांताराम, राहू दे ना, राहू दे, चहा राहू दे. आत्ताच चहा घेऊन आलो मी. नाही नाही, असा कसा चहा राहू दे. आम्ही तुमच्या घरी येतो तर बिना चहानं आम्हाला पाठवत नाही, आणि आता आमच्या घरी आले तर म्हणतात राहू दे चहा. सोनू एक काम कर, बनव ना 2 कप चहा बनव. येते ना तुला बनवता? हो हो बनवतो ना पप्पाजी. का शांताराम, पोराला त्रास दिलास माहित नाही फालतू मध्ये. नाही नाही, काही त्रास नाही होत त्याला. बनवते तो, त्याची मम्मी राहिली घरी तरी पण बनवते. बघा ना सरपंच भाऊ, हे बायाना काही सांगत नाही, काही नाही, चालले इकडे तिकडे. अरे बापा, आता आज घटस्थापनेचा दिवस आहे ना. आणि दुर्गा मातेच्या ते सांभाळतात सगळं काही. कोणही करू लागतो, हातभार लावू लागतो, पण ते जास्त पाहतात ना. आता लागले असतील तयारी बियारीला इकडे तिकडे. हो नारायणचे बाबा, जाऊन पाहू का मी दुर्गाच्या घरी? चला जाते दुर्गाच्या इथं. हो, फोन वगैरे आला की नाही म्हणून विचारायला. अरे फोन येईल तर तेच येतील ना सांगायला. आणि त्यांनी का म्हटलं मुलीवाल्यांनी 2-3 दिवस म्हणाले ना. 2-3 दिवसाच्या नंतर सांगतो म्हणाले. तर धीर धर आता थोडा तू. तसं नाही म्हणत बाबा, आता त्यांच्याच भरोश्यावर राहू आपण. आणि मग दुसऱ्या पार्ट्या बिरट्या आल्या तर मग कसं करू? त्याच्यात का कसा करायचा आहे? दुसऱ्या पार्ट्या आल्या तर ते मुली बघू ना. त्यांनी आपल्याला हो म्हटलं का? हो तर नाही म्हणाले तर मग. हो तर म्हणूनच म्हणतो ना, दुर्गाला थोडासा सांगून तर ते फोन करेल तिकडे. नाही नाही मंजुळा, तू बिलकुल आता 4 दिवस चुपच राहा. पाहू मग 4 दिवसाच्या नंतर विचारू मग, नाही येईल फोन तर. मंजुळा, नारायण डेकोरेशन वगैरे करायला गेला नाही का? आज घटस्थापना आहे ना, दुर्गादेवीची स्थापना आहे ना. घरीच आहे वाटते नारायण. यावर्षी सार्वजनिक दुर्गा आहे की नाही आहे गावामध्ये? हो आहे, नाही तर का, मीटिंग आहे म्हणून परवाच्याच दिवशी आले होते तरी. पण माझा जमला नाही तर मी काही गेली नाही. बापा बापा, तू मंडळाची सदस्य आहे ना, गेली का नाही मग? अहो त्या दिवशी वावरामध्ये गेली होती, आणि मग मीटिंगमध्ये का झाला म्हणून विचारायला जाईन म्हटली, तर काल घरीच कामं झाले. मला तर वाटते दुसरा डेकोरेशन मला बोलवलं का बाबा गावाल्यांनी. मी गेली नाही म्हणून. आता मी काय सांगू? हो नारायणचे बाबा, हो नारायणचे बाबा. बापा, हिला का झाला? आता स्टर्टर बोलत होती आणि आता एवढ्या हळूहळू बोलत आहे. का झाला मंजुळा? हो शांता येऊन राहिली इकडे. हे मंजुळा ना, काही समजत नाही हिच्या. आता शांता येत आहे इकडे तर एवढ्या हळून बोलावं लागते का? काकू कुठे चालले? कुठली तयारी आहे? नाही ना बापा, कुठंच नाही जात. आतापर्यंत कामच झालंय, आता येऊन इथं थोडी उभी आहे. आज आता घटस्थापनेचा दिवस आहे ना, कुठेही जाईन का? आता येईन म्हणत होती तुझ्या घराकडेच. मीटिंग होती ना परवाच्या दिवशी. का झाला बाबा मीटिंग मध्ये? आल्या तर नाही काकू तुम्ही मीटिंगला? सांगून पाठवली होती मी. सोनू आला होता की नाही? आला होता, सोनू आला होता. पण ना वावरात जायचा होता मला. त्या भेंड्या बिंड्या आणायच्या होत्या. मग कसा बाजारचा दिवस होता तर बाजारला पाठवायच्या होत्या ना. हो हो, हे कोणतरी सांगितलं वावरात गेल्या म्हणून. हे असेल दुर्गाने सांगितलं. हो हो, विचारत होती तर सांगितले मी तिला, माझ्या नाही जमत म्हणून. काकू नारायण बापूजी कुठे आहे ना? घरीच आहे. बसला होता बापा, मोबाईल बघत होता. का म्हणता, आवाज देऊ? हो द्या ना, आवाज द्या ना. नारायण, ए नारायण. शांता बोलवत आहे बाबा तुला, ये इकडे. अरे वहिनी बोला, काय म्हणता? ते तुमच्या डेकोरेशन सांगायसाठी आली बाबा. वहिनी मी विचारच करत होतो. म्हटलं यावर्षी काही सांगितलं नाही दुर्गा देवीच्या डेकोरेशन वगैरे. हो ना बापा, मी आता तेच गोष्ट सुरू होते आमच्या, तुझ्या काकानं माझ्यामध्ये त्याच गोष्ट सुरू होते. ते काय झालं काकू, त्या दिवशी मीटिंग झाली ना परवाच्या दिवशी, तुम्ही काही आले नव्हते. आता हे नारायणला सांगायची जबाबदारी माझ्याकडे होती डेकोरेशनची. कालही येते म्हटली सायंकाळी सांगायला. आता काल श्राद्धाचाच दिवस होता, दिवसभर कामं झाले बापा. आणि आज आता उठल्यावर फरची बिरची पोसणे हा तो काही सांगा नको. सणाच्या दिवशी कुठं वेळ मिळते का? मग लक्षात आला पटकन माझ्या, अरे म्हटलं नारायणला सांगितलंच नाही.
ललिता, दुर्गा, रजनी वगैरे गेले आहेत तिकडे झाडझूड करायला, पूर्ण स्वच्छ करणार आहेत. म्हणजे सुरूही केलं असतील. त्यांना म्हटले तुम्ही जा, आता मी जाते, नारायण बापूला सांगते म्हटली. तर तुम्ही जा मग आपला सामान वगैरे घेऊन. हो ठीक आहे ना वहिनी. का वहिनी लवकर सांगितले नाही? हा, ऊन खूप तापत आहे. आतापर्यंत मंडे वगैरे गाडून झाले असते माझे. हो जी बापा, माझीच गलती झाली. तुम्ही नाही आले असते तरी चालला असता ना. सोनूला नाही तर ह्या विशालला सांगून द्यायला पाहिजेत होता, पाठवून द्यायला पाहिजेत होता. तुझी माझ्या डोक्यातच नाही राहिलं ही गोष्ट की तुम्हाला सांगायचं आहे म्हणून. आज मग आता अचानक आली लक्षात गोष्ट, तर म्हटलं आता जाऊन मीच सांगते. हा, विशालही गेला तिकडे सामान विमान घ्यायसाठी. आता एक काम करा, आधी पोंगे वगैरे लावा आणि लाऊडस्पीकर आधी सुरू करून टाका. मंडप वगैरे मग होत राहते नंतर. कसा आज दुर्गा देवीची स्थापना आहे, तर गावामध्ये लाऊडस्पीकर वाजले पाहिजेत, देवीचे गाणे वाजले पाहिजेत. आणि हो, देवीचे भजन वगैरे छान लावत जा. काही ते फिल्मी गाणे बिने नको लावू बापा. पूर्ण असं म्हणजे मंगलमय वातावरण झालं पाहिजे आपल्या गावचं पूर्ण. ठीक आहे ना वहिनी, ठीक आहे. मी काय म्हणते, मदतीला घेऊन घे तू. बाबूराव काकाकडे चालल्या जा आणि मी यांनाही सांगते की थोडा मदत करू लागा म्हणून मंडप गिंडप लावायसाठी. ठीक आहे ना वहिनी, ठीक आहे. जातो वहिनी, मग मी आपल्या कामाला लागतो. हो हो, जा तुम्ही जा. सांगू का शांत, मला तर असं वाटलं बापा, मीटिंगला आली नाही तर डेकोरेशनचा ऑर्डर माझ्या मुलाला नाही दिल्या, असंच वाटलं मला. का काकू, असा विचार मनामध्ये आलाच कसा तुमच्या? आता नाही जमला तुमच्या मीटिंग मध्ये यायला तर काय आहे त्याच्यामध्ये? आता सगळ्याच बायांचा नाही जमत ना. कधी कोण अब्सेंट राहते, कधी कोणी अब्सेंट राहते. प्रत्येकीचा जमेल असा नाही राहत बापा. आणि आपल्या गावामध्ये डेकोरेशन आहे, आणि आपल्या गावच्या पोराला आपण ऑर्डर नाही देऊ आणि दुसऱ्यांना देऊ का? हो, तुम्ही या किंवा नका येऊ, पण ऑर्डर ना नारायण बापूलाच मिळेल. हो बापा, माझ्या तर डोक्यामध्ये काही ना काहीच विचार येत होते. हो, येतात म्हणा तसे विचार. काकू, आज बाबरा बिबरात जाऊ नका. घटस्थापनेच्या वेळेस हजर राहा बापा. हो हो, नाही जात आज वावरामध्ये, येईन ना. आली वगैरे मी परवा, लवकरच आली वावरामधून. हो, तरी 1 वाजेकडे आली. कालची मग अवस होती तर पूर्ण घर बीर झाडायचा होता. सगळं इकडे तिकडे सगळं सामान होता व्यवस्थित करायचा, तर काही वेळ मिळालीच नाही. घरच्या साफसफाईमध्येच माझा पूर्ण वेळ गेला. हो ना काकू, माझाही बापा मीटिंग वगैरे झाली आणि घर साफसफाईमध्येच वेळ गेला माझा पण. त्याच्यामुळेच तर सांगायचं राहिला माझा. आणि काल कसा मग अवस राहते आमच्या इथं. आता तुम्ही पण अवस करतात, त्याच्यामुळे काही मी तुम्हाला बोलवली नाही. नाही तर बोलवली असती जेवण करायला, तर काल मग सांगून दिली असती नाही का. जाऊ दे शांता, आता होते कधी कधी लक्षात नाही राहत. आणि शांता, यावर्षी दुर्गादेवीची पत्रिका वगैरे वाटप नाही केली का? आम्हाला नाही मिळाली बापा. ते काय झालं, विशाल गेला होता परवाच्याच दिवशी द्यायसाठी ऑर्डर, तर आज मिळेल म्हणाला तो खरं, तर आता गेला आहे आणते आणि सोबतच मग वाटपही करणार आहे. असं का? तेच तर म्हटली, एका दिवसाच्या आधीच तर पत्रिका मिळून जाते. चला ठीक आहे काकू, मग या वेळेवर तिकडे हजर व्हा मग. हो हो. हा, बोल नारायण, बोल. भाऊ कुठं आजी? कुठं राहीन बाबा, आपल्या घरी आहो. भाऊ, मी का म्हणतो, थोडा मंडप वगैरे बांधायचा आहे तर आले असते म्हटलं. काहून नारायण, तुझे माणसं वगैरे राहतात ना? जी भाऊ, ते माणसं गेले ना कामावर. आता शांता वहिनी आल्या होत्या सांगायला की डेकोरेशन वगैरे लाव म्हणून. आधी सांगितलं असतं तर मी आपले माणसं जमवलो असतो. असं का? हो, तर म्हणून म्हटलं तुमची मदत पाहिजे. कसं आपल्या गावचंच काम आहे ना. भरला आहेस तू, आमची मदत घेशील आणि मग डेकोरेशनचे पैसे तर कमी करणार नाही तू. हा भाऊ, असे करता? गणपतीजवळ डेकोरेशन लावायचं असला की दुर्गा मातेजवळ डेकोरेशन लावायचं असला, कमी भावातच लावतो मी. माहित आहे, मजाक करतो. हो, मी शांताराम भाऊला पण फोन लावतो, या लवकर. अरे शांताराम भाऊ तर आमच्याच इथं आहेत बसले. का म्हणते नारायण? सांगतो मी शांताराम भाऊला पण सांगतो. हो सांगा, मी ना बाबुराव भाऊ सोबत चाललो तिकडे दुर्गा मातेच्या मंदिराकडे. तुम्ही या मग तिकडे सरळ. असं का? ठीक आहे, पण मी काय म्हणतो, 1-1.5 तासच आम्ही करू लागू. मग त्याच्यानंतर आम्हाला दुर्गा मातेची मूर्ती आणायला जायचं आहे. हो चालते, 1-1.5 तासही करू लागले तरी खूप होते. बरं ठीक आहे, ठेवतो. हो भाऊ, ठीक आहे. काय झालं राहिलेस? का म्हणते नारायण? ते डेकोरेशन लावायचं आहे तर या म्हणते थोडी मदत करायला. काहून? आतापर्यंत का झोपला होता का? शांता वहिनीनं आधी सांगितलं नाही म्हणते ना, आता गेल्या म्हणते सांगायला. अरे बाबा, हिचं काही दिमाग काम करते का नाही तर माहित नाही या शांताचा. तिला आता सांगायचा होता तर मग माझ्याजवळ सांगितलं असताना मी गेलो असतो सांगायला. ते कामाची जबाबदारी घेतला माणसानं तर ते पूर्ण करावी लागते वेळेवर. हिच्या काही समजत नाही बाबा. आता तर जावंच लागेल. शांताची चित्त गलती आहे ना, सांगितलं नाही तर लवकर. चल मग आता. हो चला, आता करावं लागेल मदत. सार्वजनिक दुर्गोत्सव आहे ना.
बापा भाऊजी कधी आले तुम्ही? झाला बापा 15 मिनिट झालं आलो तर. अहो आवाजही नाही दिला ना. चहा बनव का काही म्हणून? मलाही आवाज नाही आला. आत्ता बोलत होते तर आवाज आला. मी म्हटलं कोण आहेत बा म्हणून आली इकडे. अरे आवाज देत होतो तुला चहा बनवायसाठी तर पाऊच म्हणायला बसले की आता चहा घेऊन आलो म्हणून नाही म्हणाले म्हणून त्याच्यासाठी मी आवाज नाही दिलो. चल ना रमेश पटकन. हो हो. भाऊजी कुठे चालले तुम्ही? अरे ते डेकोरेशन करायचं आहे ना तर त्याच्यासाठी त्या नारायणनं बोलवलं आम्हाला तर आता जातो आम्ही. मग दुर्गा मातेची मूर्ती घ्यायला जायचं आहे. असं का? रमेश मी का म्हणतो ह्या बाबूरावच्या घराकडूनच जाऊन त्यालाही सांगून देऊ की दुर्गा मातेची मूर्ती आणायला जायचं आहे म्हणून. नारायण सांगत होता ना भाऊ बाबूराव सोबतच ते दुर्गा मातेच्या मंडपाकडे गेले. असं का? मग तिथंच सांगावं लागते. चल. आज कोणता कलर लावायचा आहे बापा? गुड्डीला विचारते मोबाईल मध्ये बघ म्हणते. गुड्डी ओ गुड्डी. काय झालं मम्मी? अरे बेटा आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. ते साडी कोणत्या कलरची लावायची आहे आज? बघ बरं थोडा मोबाईल मध्ये. का मम्मी त्याच्यासाठीच तर मग अशी आवाज मारत होती मी तुला. कुठे गेली होती तर माहित नाही तू. अरे वाडीमध्ये गेली होती ना तेव्हा तू आवाज देत होती तर बघितली का? हो मम्मी पिवळा कलर आहे आज. पिवळा कलर घालायचा आहे. असं का? मम्मी मावशी आली ना. काय झालं का गुड्डी? कशाची चर्चा होती सुरू मायलेकीमध्ये? मावशी मम्मी विचारत होती आज कोणत्या कलरची साडी लावायची आहे म्हणून. हो बाबा गुड्डी आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. कोणत्या कलरची साडी लावायची आहे? पिवळ्या कलरची लावायची आहे ना मावशी. असं का? ताई आत्ताच गेले भाऊजी. थोडं लवकर आली असती तर भेट झाली असती. का कोणता तू पण? ताई का म्हणजे खरंच सांगते ना आत्ताच गेले भाऊजी. हो तर आले असतील कोणत्याही कामासाठी. ते जाऊ दे. कोणता मी का म्हणते ते प्रसाद वगैरे आणि नैवेद्याचा वगैरे बनवायचा आहे तर येशील थोडीशी पटकन घरी काम बिमा करून. हो ठीक आहे ना ताई. दुर्गा रजनी ना ह्या ललिताला म्हटली तुम्ही थोडासा झाडू बिडू लावायला चालले जा. आम्ही नैवेद्याचा वगैरे बघतो म्हटली कुंतासोबत. असं का? त्या गेल्या का मग? हो जातो म्हणत होत्या. गेले असतील. कुंता थोडा लवकर येशील. लवकर झाल्या पाहिजे. मग हातपाय धुवून तयारी करून अजून आपल्याला मातेच्या मंडपाकडे जावं लागेल. रांगोळी बिंगोळी टाकावं लागेल. त्यांना सडा वगैरे टाकायला सांगितलं नाही का? सांगितले ना. मी म्हटली बाल्टी वगैरे घेऊन जाल. मावशी मी जाईन रांगोळी टाकून देईन. हो हो तू चालली जाशील आणि रांगोळी टाकशील मस्त छान. ठीक आहे ना मावशी. काय बापा कुंता यावर्षी तर रांगोळीवालाही नाही आलाय गावामध्ये. दरवर्षी तर नवरात्रीच्या आधीच येते. काही एक दिवस आला होता गणपती बसायच्या एका दिवसाच्या आधीच काहीतरी आला होता. असं का? घेतली का मग तू? नाही घेतली ताई. आहे ना थोडा थोडा कलर आहेत सगळे. मग घेईन म्हटली. मग येतात म्हटली खूप सारे. आहे का मग तुझ्याकडे रांगोळी? आहे ना आहे. गुड्डी मग घरचीच रांगोळी घेऊन जाशील बाई. काय विशाल गेला तर मी रांगोळीचे सांगितलेच नाही. माझ्या लक्षातच नाही रांगोळी सांगायचे. सांगावं लागेल बापा आता रांगोळी आणायला. आहे ना ताई आहे. काय बरं आता उद्या परवा येतील. एक नाही 2-3 येतात मग गावामध्ये रांगोळीवाले. हो तेच विचार केले मी. फालतू कसा आपण सांगितला तर हे माणसं बरोबर रांगोळ्याचे कलर वगैरे आणत नाही ना. आणि गावामध्ये येते तर मग आपण आपल्या आवडीने कलर घेतो नाही का? तर ये मग कुंता मी जाते आता. बस ना ताई. चहा पिऊनच जाशील? नाही हो बापा राहू दे चहा. आताच त्या मंजुळा काकूच्या घरून चहा पिऊनच आली. का ताई भाऊजींना चहा प्या म्हटली तर भाऊजी चहा नाही पिले. काय म्हणते तुझ्या भाऊजींनी चहा नाही पिले? त्यांना तर चहा आवडते ना. किती द्या नाही नाही म्हणत. नाही ताई आता पिऊनच आलो म्हणत होते. असं म्हणूनच. अरे पाय ते नारायण बापूजींनी त्यांना डेकोरेशन करायसाठी बोलवला होता. सांगायच्या राहिला बापा. आता कोणाकडे गेले तर का माहित. ताई तिकडेच तर जातो म्हणाले. हो का? अरे वा शांताराम का छान छान मूर्त्या आहेत नाही दुर्गा मातेच्या. हो ना सरपंच भाऊ. आणि किती मोठ्या मोठ्या आहेत. ते शांताराम शहरामध्ये मोठमोठ्या मूर्त्याची स्थापना करतात. हो बरोबर आहे. तशी वर्गणी राहते ना. प्रत्येक जण 501 1001 असे देतात वर्गणी. आपल्या खेड्यापाड्यामध्ये कुठं तेवढी वर्गणी देतात? कोणी 501 द्यासाठी मागे पुढे पाहतात. मोजकेच 1-2. ते तर आहे म्हणा तुझं म्हणणं बरोबर. 51 101 असे भरपूर लोक मिळतील. पण 501 रुपये कोणी देत नाही जास्त करून. माहित आहे का तुला ह्याच दुकानामध्ये ऑर्डर दिला आहेत म्हणून? हो हो दुकानाचं नाव वगैरे आहे ना चिठ्ठीत लिहिलं. बोला काकाजी. मूर्ती घ्यायसाठी आले का तुम्ही? चला काकाजी तिकडे दाखवतो. ह्या बुकिंगवाल्या मूर्ती आहेत. असं का? पण आमची पण बुकिंग झाली आहे ना. हो का? इथं येऊन बुकिंग केले होते का? नाही तुमच्या दुकानामधूनच फोन आला होता. नेहमी इथूनच आम्ही मूर्त्या नेतो. असं म्हणजे फोन करून मूर्ती बुकिंग केली आहे वाटते नाही. चला मग तिकडे मालकाकडे नेतो तुम्हाला. त्यांच्या रजिस्टरमध्ये लिहिलं असेल. तुम्ही काही आणलं आहे का?
नाही नाही काही आम्ही आणलो वगैरे नाही, पण आमचं नाव वगैरे आहे ना लिहिलं रजिस्टरमध्ये बघा. हो हो मी तर तोच म्हणत आहे. चला मालकाकडे तिकडे, की दुकान पाहायचं आहे तुम्हाला मूर्त्या वगैरे ते बघावं लागेल ना, कोणती मूर्ती बुक केली आहे. हं? हो हो चला चला. शांताराम बुकिंगचे पैसे वगैरे दिले आहेत का अजून? नाही नाही बुकिंगचे पैसे वगैरे दिले नाही आहेत, आता सोबतच द्यायचे आहेत. या ना जी लवकर. हो हो. अरे गप्प राहा ना बापा. जेव्हा पाहिला तेव्हा चेंज करत राहतात बाबा हे पोरा. बसा थोड्या वेळ बसा. पूजा सुरू आहे. विशाल त्यांना सगळ्यांना बसायला लाव. वेळ आहे ना आता 5 मिनिट आरतीला. पूजा सुरू आहे. गप्प राहा. नैवेद्याचं वगैरे झालेलं आहे का? हो महाराजजी झालेला आहे. शांताबाई हे ललिता वगैरे काऊन तिकडे बसल्या तर इकडे काऊन नाही आल्या? इकडे गरमी होते म्हणाले तर ते दुर्गा रजनी आणि ललिता बसतो म्हणाले तिकडे मंडपाच्या बाहेर. पाया वगैरे लागल्या आणि गेल्या बा तिकडे. बापा भलत्याच हुशार आहेत ना. मोठी गरमी होती यांना उकळतात. मस्त बसले आहेत बापा तिकडे. काकू दुर्गा माताजवळ प्रार्थना करा बा. जमल्या पाहिजे नारायणचं लग्न म्हणून. अहो बापा इंदू रोज प्रार्थना करते देवाजवळ माझ्या पोराचं लग्न जमू दे म्हणून, कोणी येऊ दे म्हणून माझ्या घरी. असं नाही काकू, ते प्रार्थना करते ते वेगळे आहे. इथं म्हणा तुम्ही दुर्गा मातेला काहीतरी साकडं घाला बाबा. असंच नाही म्हणायचं, साकडं घालायचं. माझी इच्छा पूर्ण झाल्यावर मी हे करीन ते करीन असं नाही का? हे सरपंच ताई कोणाला सांगत आहेत बापा. काकू तर बल्ल्या चिकट आहेत, त्या कुठे साकडं घालतील. आता कशाचं साकडं घाल म्हणते बापा मला. मी नाही सांगत काकू, तुम्ही आपल्या मताने स्व इच्छेनं जे म्हणायचं आहे ते म्हणा. हे दुर्गा माता कृपा कर माता. माझ्या मुलाचं लग्न जमू दे. लग्न जर जमला तर हे डेकोरेशनच्या प्रत्येक वर्षीचा खर्च माझा मुलगा घेणार नाही. आम्ही आपल्याकडून दुर्गा मातेचं डेकोरेशन करू. साऊंड सर्व्हिस सगळं आम्ही आपल्याकडून करू. वा काकू. चला आता आरतीला सुरुवात करूया. माईक आणा ना इकडे. माईक आणा. अरे नारायण माईक घेऊन ये ना इकडे. हो हो आणतो आणतो.